कर चालू. नमस्कार, मी तेश बाळकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा. बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून. बे पोट्यो कच या आता सध्या लोकसभा इलेक्शनचे वारी आहे आणि आपण पाहून राहिलो भारताची लोकसभा संसदीय शासन प्रणाली. भारतीय राज्यघटनेचा भाग 5वा प्रकरण 2 चालू केलं. भारताची संसद, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा याले म्हणते भारताची संसद. या देशात कायद्याचं राज्य असलं पाहिजे आणि लोकांच्या कल्याणाचे आणि हिताचे कायदे या देशाच्या संसदेत पारित केले जातात. हा देश कसा चालावा, या देशातले लोक कायद्यानुसार कसे वागावे याच्यासाठी लोकांच्या हिताचे आणि कल्याणाचे कायदे ज्या सभागृहात पारित केले जाते त्याले म्हणते या देशाची संसद. त्यालेच म्हणते या देशाचं कायदेमंडळ. भारताचं कायदेमंडळ द्विगृही स्वीकारलेलं आहे आणि आपण हे इंग्लंडकडून स्वीकारलं आहे. किती गृही कायदेमंडळ? द्विगृही. एक लोकसभा आणि एक राज्यसभा. एक गृही का बरं स्वीकारलं नाही? आपण पाहिलं, एकाच पक्षाची सत्ता जर लोकसभेत आली तर तो आपल्या मनातीन तसे मक्तेदारीनं कायदे करू शकते. म्हणून आपण द्विगृही कायदेमंडळाची संकल्पना स्वीकारली. आपण राष्ट्रपती पद सुद्धा इंग्लंडच्या महाराणी पदावरून घेतलं, पण तिथं वंशपरंपरागत आहे. आपण वंशपरंपरागत स्वीकारलं नाही. आपण राष्ट्रपतीची निवड पद्धत पाहिली, ठीक आहे. महाभियोग पाहिला, उपराष्ट्रपती पाहिले, राष्ट्रपतीचे कार्य पाहिले, लोकसभा पाहिली, राज्यसभा पाहिली आणि लोकसभा पाहता पाहता आता आलो कुठं आपण? तर आता आलो, ठीक आहे, लोकसभेत सदस्य कसे निवडून येतात, सभापतीचं कार्य, उपसभापतीचं कार्य, सभापतीचे अधिकार, ठीक आहे, हे सर्व पाहून टाकलं. आता पाहणार आहे लोकसभेला का पावर आहे, लोकसभेचे का अधिकार आहे. कोणाचे? लोकसभा या सभागृहाले विशेष काही अधिकार आहे का? ठीक आहे. तर आता संसदेले तर अधिकार आहेच, ठीक आहे. संसद म्हणजे दोन्ही सभागृह, ठीक आहे, आणि लोकसभा म्हणजे फक्त एकच सभागृह जिथं लोकांना प्रत्यक्ष निवडून दिलेले सदस्य पाठवण्यात येते. आता भारताच्या सार्वत्रिक निवडणुका लोकसभेच्या 2024 आहे आणि या निवडणुकीत आपण मतदान करून लोकसभेत मेंबर ऑफ पार्लमेंट सदस्य पाठवणार आहे, ठीक आहे, पार्लमेंटचा सदस्य. आता लक्ष द्या, याच्या सगळ्यात महत्त्वाचा टाईप पाहणार आहे आपण पंतप्रधानावरचा अविश्वास ठराव. डायरेक्ट सरकार पाडू शकते त्याची प्रोसिजर पाहणार आहे. पण आपण हे पाहताना लय लोकांना माहित नाही का अविश्वास ठराव कसा मांडला जाते, किती लोकांना सह्या पाहिजे, का कारण पाहिजे, कोणाकडे मांडा लागते, ठीक आहे, मांडण्याचे कारण द्या लागते का नाही द्या लागत, सर्व पाहू डिटेल सर्वाधिक, ठीक आहे. एका 5 वर्षाच्या कार्यकाळात अविश्वास ठराव पंतप्रधान मंत्रिमंडळात किती वेळा मांडता येते, ठीक आहे, याचे काही तथ्य दिले आहे का सर? का 1 वेळा मांडता येते, 2 वेळा मांडता येते का, किती काही वेळा मांडता येते? सगळे तुमच्या मनातले सगळे डाऊट क्लिअर करून टाकू. अविश्वास ठराव म्हणजे का? तर सरकारवर विश्वास नाही किंवा आहे याचा ठराव. सरकारवरचा जर विश्वास गेला तर सरकार चुलीत जाते म्हणजे सरकार पडते. समजलं का? मग आता लक्ष द्या रे, आता लक्ष द्या. लोकसभेचे कार्य व अधिकार, त्याच्यात पहिलं कार्य आहे कायदेविषयक अधिकार. कोणते अधिकार? दुसरं लोकसभेचं कार्य आहे अर्थविषयक अधिकार आणि तिसरं कार्य आहे कार्यकारी अधिकार. लोकसभेचे कार्यकारी अधिकार कलम 75(3) मध्ये दिले आहे. आता लक्ष द्या, लोकसभेचे कायदेविषयक अधिकारात का दिला आहे? तर लोकसभेले कायदा पारित करण्याचे अधिकार आहे. पण भारताचं सभागृह, संसद सभागृह द्विगृही असल्यामुळे एकाच सभागृहाले अधिकार नाही. कोणतंही सर्वसाधारण विधेयक भारताच्या कोणत्याही सभागृहात मांडता येते, लोकसभा किंवा राज्यसभा. पहिल्यांदा कुठेही मांडता येते, फक्त धनविधेयक सोडलं तर. कोणतं? धनविधेयक फक्त आणि फक्त भारताच्या लोकसभेतच मांडता येते, ते राज्यसभेत मांडण्याचे अधिकार नाही. मग लक्ष द्या रे, कायदेविषयक अधिकार पाहताना एवढं लक्षात ठेवा का भारताच्या राज्यघटनेमध्ये कोणत्या विषयावर कोणी कायदे करावे याच्या सूच्या दिलेल्या आहे, ठीक आहे. पहिली सूची आहे केंद्र सूची. कोणती सूची? केंद्र सूची. दुसरी आहे राज्य सूची. कोणती आहे? कोणती आहे? राज्य सूची. आणि तिसरी आहे समवर्ती सूची. पण लक्ष द्या, लक्ष द्या रे भाऊ, ठीक आहे, लक्ष द्या. मी काय म्हणून राहिलो, लिस्ट देताना राज्यघटने सूची म्हणजे लिस्ट, कोण्या विषयावर कोण कायदे करायचे याची लिस्ट दिलेली आहे.
काऊन दिली आहे? राज्यघटना करायला माहित होतं का? यायच्या वाटण्या पहिलेच करून दिलेल्या बऱ्या, नाही तर साले हे चार चौघात कुस्त्या खेळायचे, राज्य वर्षच केंद्र, आणि गच्च्या धरून ठुसाठुशी एकामेकाला हप काढायचे वय, कोणी कोणाचा पॅन्ट सोडून चड्डी मिड्डी दिसली तर का करायचं? ठीक आहे, म्हणून मग यायनं का केलं, पहिलेच यायचे बेइज्जत होऊ नये म्हणून विषय डिवाइड करून दिले का हे विषय केंद्राचे, याच्यावर कायदे करण्याचा अधिकार कोणाला राहील? केंद्रालाच राहील. हे विषय राज्याचे, याच्यावर कायदे करण्याचा अधिकार राज्यालाच राहील. आणि काही विषय टाकले समोरती सूचित, दोघाले जमवता येईल. का म्हटलं? दोघाले जमव. हे लय खतरनाक आहे. भारतीय राज्यघटनेच्या 7व्या परिशिष्टामध्ये, कितव्या? भारतीय राज्यघटनेच्या 7व्या परिशिष्टात सूची दिलेली आहे, लिस्ट दिलेली आहे, कोण्या विषयावर कोणी कायदे करावे. यासाठी राज्यघटनेत स्पेशल टॉपिकच आहे. ठीक आहे, आपण या स्पेशल टॉपिक पाहू. कोणता? सूचीचा. आणि महत्वाचा टॉपिक आहे, याच्यावर प्रश्न येते, लक्ष द्या रे बाबू. ठीक आहे, आता जसं कायदा व सुव्यवस्था हा विषय कोणाच्या सूचीत आहे? राज्याच्या. ठीक आहे, त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका. ठीक आहे, हे जे आहे ते कायचे ते राज्य सूचित. शेतमालावरील टॅक्स. ठीक आहे, शेतमालावरील कर, शेतातील पिके कोणाच्या याच्यात येते? राज्य सूची. पण मिठावरचा टॅक्स, विमानतळे, इंडियन रेल्वे, ठीक आहे, त्याच्यानंतर न्यूक्लिअर रिसर्च, ठीक आहे, अवकाश तंत्रज्ञान, ठीक आहे, त्याच्यानंतर परराष्ट्र धोरण, बाहेर देशाच्या सीमेबाबतचे, ठीक आहे, करार ॲग्रीमेंट, परराष्ट्र धोरण, ठीक आहे, त्याच्यानंतर ठीक आहे अनेक आहे. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय पोर्ट, विमानतळ, हे सर्व विषय कोणाचे आहे? केंद्र. पोस्ट, बँका, ठीक आहे, कोणाचा आहे? केंद्र. याच्यावर कायदे राज्याला करता येत नाही. याची लिस्ट आहे, 102 विषय झाले होते, आता 97 शिल्लक राहिले. हे आपण पाहू किती आहे, का आहे. ठीक आहे, ते नंतरचा विषय आहे. पण आता लक्ष द्या, केंद्राले एका झटक्यात राज्य सूचीच्या विषयावर कायदे करता येते. ठीक आहे, आणि असा कायदा संसदेच्या कोणत्याही सभागृहात, पहिले लोकसभेत किंवा राज्यसभेत मांडता येते. मी का म्हटलं, समजलं का? ठीक आहे, काही दिक्कत नाही आहे. लोकसभेत मांडा, राज्यसभेत मांडा. ठीक आहे, केंद्र सूचीच्या कोणत्याही विषयावर कायदा करण्याचे अधिकार कोणाला आहे? केंद्राला आहे. आणि हे लक्ष द्या रे, केंद्राला समवर्ती सूचीच्या विषयावर भी कायदा करता येते. पण राज्य सूचीच्या विषयावर सर्वसाधारण परिस्थितीत कायदा करता येत नाही. मी तुम्हाला सांगितलं 5 एक्सेप्शनल बाबीमध्ये, किती? राज्य सूचीत जर हात टाकायचा आहे केंद्राला, हे बा, ठीक आहे, राज्यघटना लिहिताना राज्याला स्वतंत्र पॉवर दिली आहे. का दिली आहे? राज्याचे अधिकार अबाधित राहिले पाहिजे, राज्याच्या मूलभूत अधिकारावर केंद्रानं गदा नाही आणली पाहिजे, यासाठी स्पेशल राज्याला अधिकार दिले आहे. का राज्य सूचीच्या विषयावर कायदे करण्याचा अधिकार राज्यालाच राहील, केंद्राला त्याच्यात हात टाकता येणार नाही. पण राज्यघटना म्हणते का 5 एक्सेप्शनल केसेसमध्ये केंद्राला राज्य सूचीच्या विषयावर कायदे करता येते. असं नाही करतायत. मुख्यमंत्री मंत्रिमंडळ आहे, विधानसभा अस्तित्वात आहे, आणि डायरेक्ट वरून केंद्र आदेश होऊन राहिला, चालल्या इकडे, तुला मी कायदा साल्यात इकडे, फुकट्या तिकडे, इकडे, या विषयावर मी कायदा, नखरे करायचं नाही. डायरेक्ट केंद्र धावत जाऊ शकते कुठं? सुप्रीम कोर्टात. असं नाही करतायत. पण मात्र एवढं लक्षात घ्या, केंद्राले तिन्ही इकडे जमवता येते. ठीक आहे, 2 इकडं तर बिना विचारताच जमवता येते. कुठं? केंद्र सूची, आणि इथं विचारायचं काम नाही जमवाच्या वेळेस, पण इथं विचारा लागते. ठीक आहे, तर इथं 5 कंडिशन पाहिजे जमवायचं असेल तर. कुठं? राज्य सूचीवर जमवायचं आहे तर किती कंडिशन पाहिजे? 5. पहिली कंडिशन आहे, पहिली कंडिशन आहे कलम 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी लागू असेल तेव्हा. का लागू असेल तेव्हा? का लागू असेल तेव्हा? जर राष्ट्रीय आणीबाणी लागू असेल तेव्हा केंद्र सरकार राज्य सूचीच्या विषयावर डायरेक्ट कायदा करून देऊ शकते. ठीक आहे, मग दुसरा पॉइंट आहे, हे मुद्दे लक्षात ठेव जा, हे परीक्षेत विचारू शकते. ठीक आहे, त्याच्यानंतर कलम 356 नुसार, कलम 356 नुसार जर एखाद्या राज्यात राष्ट्रपती राजवट, त्यालाच म्हणते राज्य आणीबाणी, राष्ट्रपती राजवट लागू असेल
तर त्या राज्यासाठी केंद्र सरकार राज्य सूचीच्या विषयावर कायदा करू शकते. समजलं का? किती बाबी झाल्या? नॉर्मल पोझिशनमध्ये जसं आता महाराष्ट्रात सरकार अस्तित्वात आहे तर केंद्र डायरेक्ट राज्याच्या अधिकारात हात घालून डायरेक्ट एखाद्या राज्यसूचीच्या विषयावर केंद्र कायदा करून देऊ शकत नाही. मी काय म्हणलं, विधानसभा अस्तित्वात आहे, पंतप्रधान मुख्यमंत्री मंत्रिमंडळ अस्तित्वात आहे आणि डायरेक्ट म्हणते मी तुला कायदा करून देतो, अगाऊ नखरे नको करू, तुझे सरकार गिकार गेलं ढोड्यात. ठीक आहे, तर असं करता येत नाही. कोणाले? राज्याला बी स्वायत्त अधिकार दिले आहे, स्वतंत्र अधिकार दिले आहे. संविधानानं केंद्राला जसे पॉवर दिले तसे राज्यात फक्त म्हणे 5 एक्सेप्शनल बाबीत. ठीक आहे, म्हणजे जर केंद्राले ठीक आहे केंद्राले राज्य सूचीच्या विषयावर कायदे करायचे आहेत 5 एक्सेप्शनल बाबी पाहिजे. म्हणजे केंद्राला इथं जमवायचं आहे तर 5च कंडिशनमध्ये जमवता येते, बाकी कंडिशनमध्ये जमवता येत नाही. बाकी डायरेक्ट न विचारता जमवता येते. इथं तर विचारायचं कामच नाही. ठीक आहे, हे याचंच आहे. ठीक आहे, आणि हे बी याचंच आहे. समजलं का? मग आता लक्ष द्या, तिसरी कंडिशन कोणती आहे? लक्ष द्या, 2 राज्यानं ठराव पारित केला. किती राज्यानं? 2 घटक राज्याने 2 राज्याने ठीक आहे 2 राज्याने ठराव पारित केला का आम्हाला तुम्ही केंद्राला म्हणलं का आम्हाला जमत नाही, तुम्ही जमवून देता का? ठीक आहे, आम्हाला राज्य सूचीच्या विषयावर कायदा करता येत नाही, या विषयावर तुम्ही आम्हाला कायदा करून द्या. तर अशा वेळेस ठीक आहे अशा वेळेस केंद्र सरकार राज्य सूचीच्या विषयावर कायदा करून देऊ शकते. किती राज्यानं? मिनिमम 2 राज्यानं का केला पाहिजे? ठराव पारित केला पाहिजे का आम्हाला राज्य सूचीच्या विषयावर का करून द्या, कायदा पारित करून द्या. काही प्रॉब्लेम? हे भाऊ काही प्रॉब्लेम? मग आता त्याच्यानंतर लक्ष द्या, चौथी कंडिशन आहे, राज्यसभेनं ठराव पारित केला का या राज्याले राज्य सूचीच्या विषयावर आम्ही कायदा करून देतो. राज्यसभेनं, लोकसभेनं नाही. का म्हटलं? राज्यसभेने ठीक आहे राज्यसभेने ठराव पारित केला का आम्ही राज्य सूचीच्या विषयावर तुम्हाला कायदा करून देतो, तर मग डायरेक्ट केंद्राकडून कायदा करून राज्याला येते. ठीक आहे, मी काय म्हणलं, राज्यसभेनं ठराव पारित केला का या राज्यासाठी राज्य सूचीच्या या विषयावर आम्ही कायदा करून देत आहे. संपला विषय. ठीक आहे, मग त्याच्यानंतर 5वी कंडिशन आहे. ठीक आहे, जर केंद्र सरकार आंतरराष्ट्रीय करार करताना तो विषय राज्याच्या सूचीतला येत असत तर डायरेक्ट वरतून केंद्र कायदा करून राज्याला पाठवून देते, अगाऊ नखरे करत नाही. तर ऐकाच लागते. कोणाले? राज्याले. जसं मी तुम्हाला सांगितलं का भारत सरकारनं ठीक आहे सौदी अरेबियाच्या कंपनी सोबत ठीक आहे मोठी कंपनी आहे. ठीक आहे, मोठी कंपनी आहे तेलाची, सौदी अरेबियाची, तिच्यासोबत ॲग्रीमेंट केलं का तुम्ही आमच्या रत्नागिरीले महाराष्ट्रात नाणार इथं मोठा तेलाचा का उभारा प्रोजेक्ट उभारा. रायगड का रत्नागिरीत आहे. ठीक आहे, नाणार तिथं उभारा. डायरेक्ट केंद्रानं कायदा ठीक आहे आदेश पाठवला का इथची जमीन ॲक्वायर करा. ऐकाच लागते. जमीन अधिग्रहण हा विषय कोणाचा आहे? राज्याचा. ठीक आहे, डायरेक्ट आदेश पाठवला कोण? तो विषय राज्याचा आहे, वरून आदेश आला. ऐकाच लागते, काही करता येत नाही. मग हे लक्ष द्या, कारण आंतरराष्ट्रीय करार केला होता. ठीक आहे, आंतरराष्ट्रीय करार करताना ठीक आहे आंतरराष्ट्रीय करार करताना जर एखादा विषय राज्य सूचीतला येत असेल आडवा तर डायरेक्ट केंद्र सरकार त्याच्यावर कायदा करून पाठवू शकते. अशा 5 एक्सेप्शनल केसेसमध्येच ठीक आहे केंद्राले राज्यात जमवता येते, नाहीतर राज्यात जमवता येत नाही. मग विचारण का राज्य सूचीच्या विषयावर खालीलपैकी कोणत्या कंडिशनमध्ये केंद्र सरकार कायदा करू शकते किंवा कायदा करू शकत नाही? मुख्यमंत्री मंत्रिमंडळ विधानसभा अस्तित्वात असताना हात घालता येत नाही. कोणाले? पण राष्ट्रपती राजवट असेल तर लावता येते राज्य सूची या विषयाला हात. ठीक आहे, म्हणजे हे 5 कंडिशन असन तर ह्या 5 कंडिशन असन तेव्हाच केंद्र सरकार याच्यावर कायदा करू शकते. समजलं का? आणि ठीक आहे, या 5 कंडिशन. बाकी केंद्र सूची समवर्ती. आता लक्ष द्या, समवर्ती सूचीत एक मोठी लिस्ट आहे. समवर्ती सूचीच्या विषयावर दोघालेही जमवता येते. ठीक आहे, का म्हटलं? समवर्ती सूचीच्या विषयावर लक्ष द्या रे, समवर्ती राज्याले केंद्र सूचीत हातच नाही टाकतायत, कारण केंद्र बलवत्तर आहे. याचा गेम इथं अजिबातच जमत नाही.
इथं तर विषयच नाही, ते त्याचेच आहे, त्याला कवाही जमवता येते, त्याचाच माल आहे. कोणता? राज्यसूची. कवा बी जमवता येते. इथं जमवासाठी कंडिशन आहे. राज्याले जर समवर्ती सूचीच्या विषयावर कायदा करायचा आहे, जर पहिले केंद्रानं समवर्ती सूचीच्या विषयावर केंद्रानं पहिले कायदा केला असन तर राज्याले करता येत नाही. मी का म्हटलं? लक्ष द्या, माझ्या मुद्द्यावर लक्ष द्या. मी का म्हणलं? का वय हे का शिकून राहिलो मी? सूची म्हणजे लिस्ट. कोणत्या विषयावर कायदे करावे त्याले माहीत होतं केंद्राले. का आम्ही जर हे नाही करून ठेवलं तर हे कुस्त्या खेलन, वटे खोसू नयावरच्या बाया तरी बरे भांडते, त्याच्यापेक्षा भांडणे ऐन दिल्लीच्या चौकात गच्ची धरण. ठीक आहे, महाराष्ट्र वर्सेस केंद्र. ठुसे मारण महाराष्ट्र, तिकडून मारण दिल्ली. ठीक आहे, केंद्र सरकार. तर असं चार चौकात भांडण लागू नये, एखाद्याचं भांडणात धोतर फाटू नये आणि भलतंच काही दिसू नये. ठीक आहे, म्हणून ठीक आहे यानं विभागण्या करून दिल्या का कोणत्या विषयावर कोण कायदे करावे. समजलं का? ठीक आहे, लय लोकायले सूची म्हणजे समजत नाही. राज्यघटनेच्या 7व्या परिशिष्टात सूची दिली आहे, लिस्ट दिली आहे. पण लिस्ट परीक्षेत एक वेळा प्रश्न आला का भारताच्या संविधानात सूचीचा क्रम कसा आहे, तर पहिले केंद्र सूचीची लिस्ट आहे, मग समवर्ती आहे आणि मग राज्य आहे. पहिले केंद्र, मग समवर्ती आणि मग राज्य आहे. ठीक आहे, मी लिहिताना तशी नाही लिहिली. मी लिहिताना पहिले काय लिहिली? केंद्र मग राज्य. अशी नाही आहे भाऊ. पहिले केंद्र, मग समवर्ती, मग राज्य. ठीक आहे, मग आता समवर्ती सूचित विषय आहे आरोग्य, शिक्षण. ठीक आहे, वने व वन्यजीव संरक्षण. मग म्हणून तुम्हाला म्हणून तुम्हाला एज्युकेशन मिनिस्ट्री इथंही भेटते आणि एज्युकेशन मिनिस्ट्री केंद्रात बी भेटते. वन मंत्रालय इथंही भेटते, वन मंत्रालय तिथंही भेटते. कारण हे दोघांकडे विषय आहे. मी का म्हणून राहिलो समजून राहिलं का? हां, म्हणून आता लक्ष द्या. मग समवर्ती सूचीत जर पहिले केंद्रानं कायदा केला तर राज्याले त्याले हात लावता येत नाही. समजलं का? पण एखादं राज्य हुशार आहे आणि त्यानं पहिले कायदा केला तर तो कायदा समवर्ती सूचीच्या विषयावर ठीक आहे केंद्रानं कायदाच नाही केला पण राज्यानं त्याला हात घातला आणि राज्यानं कायदा केला, तो कायदा त्याच राज्यात लागू होते. ठीक आहे, त्याच राज्यात लागू होते. पण त्याच्यानंतर जर केंद्राला शानपण सुचलो, सालं राज्य एवढं मोठं झालं का, माझ्या अगोदर यानं कायदा केला, मग केंद्रानं जर त्याच विषयावर कायदा केला तर राज्याचा आपोआप काय होते? खारिज होते. असं झालं का? हो. माहिती अधिकार हा विषय समवर्ती सूचीतला आहे आणि महाराष्ट्रानं माहिती अधिकार अधिनियम 2002 सालीच पारित केला. केव्हा केला? 2002. माहिती अधिकार अधिनियम 2002 महाराष्ट्राचा पारित झाला, लागू झाला. ह्या पठ्ठ्याले 3 वर्षांनी जाग आली. यानं RTI राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005 पारित केला. जेव्हा केंद्रानं केला तर मग आपला 2000चा कायदा का झाला? आपोआप खारिज झाला. समजलं का? आपला जो 2002चा कायदा होता का झाला? खारिज. कारण केंद्र बलवत्तर आहे. केंद्राले पॉवर का दिली आहे? जास्त दिली आहे. केंद्राले ताकद का दिली आहे? जास्त. म्हणून समवर्ती सूचीच्या विषयावर कायदा केला ठीक आहे राज्यानं तर त्या राज्यातच लागू होते. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर केंद्राला शानपण सुचलं आणि त्यानं लागू केला तर राज्याचा काय होते? खारिज. पण केंद्रानंच पहिले केला असेल तर मग राज्याला करता येत नाही. समजलं का? कंडिशन समजल्या का? हे कंडिशन समजल्या का भाऊसाहेब? हां, हे समजून घ्या, लई खतरनाक काम आहे. ठीक आहे, लोकसभेचे कार्य व अधिकार. पहिला अधिकार पाहून राहिलो. ठीक आहे, कोणता? कायदेविषयक अधिकार. कोणत्या विषयावर? म्हणून म्हणते काय ठीक आहे कोणत्याही सभागृहात सर्वसाधारण विधेयक लोकसभा किंवा राज्यसभेत मांडता येते आणि त्याच्या सूच्या दिल्या आहे. आता ह्या लिस्ट दिल्या केंद्र सूची, समवर्ती सूची, राज्य सूची. लक्ष द्या, जर एखादा नवीन विषय आला ठीक आहे का होते का परिस्थिती बदलून राहिली. आता तेव्हा माहित नव्हतं लोकायले का माहिती तंत्रज्ञान येईन, कम्प्युटर येईन, इंटरनेट येईन. तेव्हा कुठं इंटरनेटचं ढोबर, मोबाईल येईन. मोबाईलवर लोक कारभार करान. ठीक आहे, डायरेक्ट नागपूर युनिव्हर्सिटीची वेबसाईट हॅक आणि ठीक आहे सिव्हिल इंजिनिअरिंगचा पेपर ठीक आहे लीक. ठीक आहे, मग असं जर पोट्यानं केलं, हे करायला लागले लोक, याच्या अकाउंटचे पैसे आपल्या अकाउंटवर
ट्रान्सफर, ठीक आहे. मग फोन करून फसवते, तुम्हाला 25 लाखाची लॉटरी लागली आहे, तुम्ही आमच्या अकाउंटवर पहिले 25,000 भरा, ठीक आहे, आणि मग एक फॉर्म देतो, तो फॉर्म भरून द्या, तुमच्या अकाउंटवर 25 लाख ट्रान्सफर करणार आम्ही. हे चादललं, ठीक आहे, त्याच्या खात्यात 25,000 टाकते बयाड बुंगे, ठीक आहे. त्याले म्हणाचं भाऊ ते 25 लाख लागले आहे ना, त्याच्यातले 4-5 लाख वरचे तूच ठेव, ठीक आहे. 25 नाही 5 लाख ठेव, माय लय मोठं मन आहे म्हणा, वरचे 20 पाठवून दे, मी अकाउंट नंबर देतो माया, ठीक आहे. तर असं त्याले म्हणा, ठीक आहे. तर तो फोन ठेवून देते, त्याला समजते का हे हुशार प्राणी आहे, ठीक आहे. हो, तर हे तुम्हाला येड्यात काढते. चांगले चांगले लोक येडे होतात आणि लोक त्याला पैसे देऊन येतात, ठीक आहे. हो, आणि तो पुन्हा फोन बी उचलत नाही, त्याचा अकाउंट नंबर फकाउंट नंबर काही, ठीक आहे, होत नाही. पोलीस स्टेशनला कंप्लेंट करा, काहीच नाही होत, ठीक आहे. असे व्यवहार करायला लागले. मग ठीक आहे, याच्यावर प्रतिबंध आणण्यासाठी माहिती तंत्रज्ञान प्रतिबंध अधिनियम 2000 साली पारित केला केंद्र सरकारनं. नवीन विषय होता. का होता? तुम्हाला मागं सांगितला सरोगसी मदर, माहीतच नव्हतं असं काही होईल. नवीन टेक्नॉलॉजी आली लेकरं पैदा करायची, ठीक आहे. तर मग त्याच्यावर कायदा करायला लागला. मग नवीन विषयावर कायदे करायचा अधिकार राज्याले नाही. कोणाले आहे? कोणाले आहे? मी का म्हणून राहिलो? समजून राहिलं? प्रोग्राम समजत आहे? प्रोग्राम समजत आहे का? हां, ठीक आहे. कोण्या परिशिष्टात दिला आहे? कोण वय? 8व्यावालंच आता लातच मारतो रे. कितव्या? 8व्या परिशिष्टात भाषा आहे. काय आहे? भाषा. कितव्या परिशिष्टात आहे हे? हां, कितव्या? ठीक आहे, 7व्या परिशिष्टात आहे. कितव्या? 7वं परिशिष्ट, ठीक आहे. मग आता लक्ष द्या, राज्यघटनेच्या 7व्या परिशिष्टात सूची दिली आहे. का दिली आहे? सूचीचे किती दिले आहे? 3. केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती. केंद्राले तिन्ही विषयावर कायदे करता येते, केंद्र, राज्य, समवर्ती. पण राज्य सूचीत हात टाकायचा आहे केंद्राले 5 कंडिशन पाहिजे, ठीक आहे. कलम 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी, कलम 356 नुसार राष्ट्रपती राजवट, 2 राज्यानं ठराव पारित केला तर, राज्यसभेनं ठराव पारित केला तर, आणि आंतरराष्ट्रीय विषयात राज्यसूचीतला विषय येत असन तर. समजलं का? मग बाकी तर केंद्राले केंद्राच्या विषयावर कायदे करताच येते. समवर्ती सूचीवर केंद्राले कायदा करता येते. केंद्रानं पहिले कायदा केला असेल तर राज्याले समवर्ती सूचीच्या विषयावर कायदा करता येत नाही. पण राज्यानं पहिले केला असेल आणि नंतर केंद्राला शहाणपण सुचलं तर राज्याचा आपोआप खारिज होते. हे समजलं का? हे समजलं का? अबे समजलं का? मग आता लक्ष द्या, लक्ष द्या. तर भारताच्या लोकसभेत कोणतंही सर्वसाधारण विधेयक कोणत्याही सभागृहात मांडता येते, लोकसभेतच मांडता येते असं काही गरजेचं नाही. समजलं का? अरे हे समजलं का? तर भारताच्या लोकसभेला कायदा पारित करण्यासाठी अधिकार दिले आहे. मग आलेलं विधेयक त्याच्यावर चर्चा होते, ठीक आहे. मग सभापती त्याच्यावर चर्चा घेते, मतदान, ठीक आहे. चर्चा घेतल्याच्या नंतर काही दुरुस्त्या असेल तर त्या सुचवायला सांगते, त्या बदल करते आणि मग त्याच्यावर मतदान घेते. आणि मतदान, ठीक आहे, मतदानाचा निर्णय सभापती का करते? जाहीर करते. हे कोणाले पावर आहे? लोकसभेले. सभापतीची सही झाली लोकसभेच्या का ते विधेयक दुसऱ्या सभागृहात जाते, राज्यसभेत. किंवा राज्यसभेतून पारित आलं असन तर मग इथं पारित झालं का मग जाते राष्ट्रपतीकडं. हे समजलं का तुम्हाला? अरे हे समजलं का? द्विगृही कायदे मंडळ आहे. पहिल्यांदा लोकसभेत मांडलं, पारित झालं तर मग राज्यसभेत जाईल. राज्यसभेत त्याच्यावर चर्चा होईल, ठीक आहे, मतदान होईल, सभापती निर्णय डिक्लेअर करण, सही करण, राष्ट्रपतीकडे जाईल. पहिले राज्यसभेत मांडलं, पारित झालं, लोकसभेत येते, लोकसभेत चर्चा होते, मतदान होते, पारित झालं, सभापती सही होते, राष्ट्रपतीकडे जाते. अशी प्रोसिजर आहे. समजलं का? म्हणून सर्वसाधारण विधेयक कोणत्याही सभागृहात मांडता येते. समजलं का? कोणत्याही सभागृहात मांडता येते. मग ठीक आहे, मग आहे अर्थविषयक अधिकार. मग आता लक्ष द्या, ठीक आहे. अर्थविषयक अधिकार फक्त आणि असं समजा फक्त कोणाला आहे? लोकसभेलाच आहे. कोणाला आहे? लोकसभेला. दुसऱ्या सभागृहाले पैशाच्या तिजोरीच्या चाब्या राज्यसभेला दिलेल्या नाही. कोणाला दिले आहे? कोणाला दिले आहे? अबे डुकरेव कोणाला दिलेले आहे? हा, मग आता लक्ष द्या, लक्ष द्या. राज्यघटनेच्या कलम 110 नुसार, ठीक आहे, धन विधेयक, का म्हटलं? धन विधेयक मांडण्याचे अधिकार फक्त आणि फक्त कोणाले आहे? अबे फक्त कोणाले आहे? लोकसभेले. आणि भारतीय राज्यघटनेच्या कलम 112 नुसार, ठीक आहे, अर्थसंकल्प
ठीक आहे, अर्थसंकल्प मांडण्याचे, अर्थसंकल्पालेच म्हणते वार्षिक विवरणपत्र. अर्थसंकल्प नावाचा शब्द देशाच्या संविधानात वापरलेला नाही. कलम 112 मध्ये वापरला आहे वार्षिक विवरणपत्र. का वापरला आहे? वार्षिक विवरण, वर्षभराचं विवरणपत्र. ठीक आहे, तर हे लक्ष द्या. मी का म्हणून राहिलो लक्ष द्या. ठीक आहे, पैशाच्या तिजोरीच्या चाब्या लोकप्रतिनिधीच्या हातात दिलेल्या आहे. कोणाच्या? राज्यसभेले अधिकार नाही. ठीक आहे, धन विधेयक किंवा अर्थसंकल्पीय विधेयक भारताच्या राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीने भारताचा अर्थमंत्री फक्त आणि फक्त लोकसभेतच मांडतो. कुठं मांडतो? ठीक आहे, कोण मांडते? ठीक आहे, ए संमती कोणाची पाहिजे? पूर्वसंमती कोणाची पाहिजे? अबे कोणाची पाहिजे? हा, ठीक आहे, ए लक्ष द्या. धन विधेयक का म्हटलं म्या? हा, धन विधेयक. ठीक आहे, धन विधेयकाले पूर्वसंमती कोणाला विचारा लागते? राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीने धन विधेयक लोकसभेतच मांडतात. ठीक आहे, ए कुठं मांडतात? लोकसभेत. कोण मांडते? ठीक आहे, ए मांडते कोण? ठीक आहे, मांडते भारताचा अर्थमंत्री. कोण मांडते? अर्थमंत्री. लोकसभेतच मांडता येते, हे विधेयक राज्यसभेत मांडता येत नाही. समजलं का? मग आता लक्ष द्या ए भाऊ. ठीक आहे, कलम 110 नुसार धन विधेयक आणि कलम 112 नुसार अर्थसंकल्पीय विधेयक हे फक्त आणि फक्त कुठं मांडता येते? अबे कुठं मांडता येते? लोकसभेतच मांडता येते, दुसऱ्या सभागृहात मांडता येत नाही. ठीक आहे, का म्हटलं म्या? का म्हटलं म्या? दुसऱ्या सभागृहात मांडता येत नाही. आता लक्ष द्या. कोणतंही विधेयक लोकसभेत संमत झालं नाही तर पंतप्रधान मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. कोणतंही विधेयक, धन विधेयकच नाही, कोणतंही विधेयक लोकसभेत संमत झालं नाही तर पंतप्रधान मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. याचा अर्थ असा होते का पंतप्रधान मंत्रिमंडळावर लोकसभेचा विश्वास नाही. विधेयक मंजूर न होणे म्हणजे लोकसभेचा पंतप्रधान मंत्रिमंडळावर विश्वास नाही, म्हणजे आम्हाला हे सरकार मान्य नाही. म्हणून ठीक आहे, सरकार कोण बनवते? तर ज्याला स्पष्ट बहुमत आहे आणि सरकार घेत असलेल्या प्रत्येक निर्णयाला त्याचा काय? पाठिंबा आहे. समजलं का? मग सरकारने एखादा कायदा केला तर त्याले बी याच्या सगळ्या मित्रपक्षाचा का पाहिजे? पाठिंबा. जर एखादं काही चुकीचं असेल तर मग ते बाकीचे पाठिंबा देणारे लोक डायरेक्ट धमकी दे, ए साल्या ते मला मंजूर नाही, बंद कर ढोपर, गुंडाळून ठेवा. आगाऊ नाही, चाललो मी पळून. नाही पळून नका जाऊ बा. ठीक आहे, आगाऊ. तर मग ते गुपचाप बसते. म्हणून सरकार स्पष्ट बहुमतात नाही पाहिजे. स्पष्ट बहुमतात असेल तर कोणाच्या बापाला ऐकत नाही. ते मनातीन तसे कायदे करते, मनातीन तसे ज्याला त्याला वाटन ते कायदे करते. ठीक आहे, म्हणून सीटा निवडून आल्या पाहिजे कोणत्याही पक्षाच्या 200, 210, 220, 180, 190 अशा. तेव्हा मजा येते. मग बाकीच्याला घेऊन चालावं लागते. अगाऊ नखरे करत नाही आणि मादल्यासारखे वागत नाही. मादल्यासारखे वागले का बाकीचे जे पक्ष आहे सपोर्टिंगवाले ते डायरेक्ट त्याला का आणते? जाग्यावर आणते. म्हणून कोणतंच सरकार स्पष्ट बहुमतात येऊच नाही. ठीक आहे, 273चा जादुई आकडा त्याच्या पाशी नसला पाहिजे. ठीक आहे, मग आता लक्ष द्या रे. आता लक्ष द्या. मी का म्हणून राहिलो? ठीक आहे, अर्थसंकल्पीय विधेयक किंवा अर्थविधेयक किंवा धन विधेयक. का म्हटलं म्या? धन विधेयक. ठीक आहे, किंवा अर्थसंकल्पीय विधेयक. ठीक आहे, लोकसभा. का म्हटलं म्या? लक्ष द्या बे. लोकसभा. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर राज्यसभा. आता इथं लक्ष द्या. मी का म्हणून राहिलो? ठीक आहे, मग लक्ष द्या. मी का म्हणून राहिलो? ठीक आहे, मांडता येते. का म्हटलं? का म्हटलं? मांडता येते. ठीक आहे, त्याच्यानंतर मांडल्यानंतर त्याच्यावर काय होते? चर्चा. का होते? मग त्याच्यानंतर मतदान. का होते? मतदान. आणि किती दिवसात संमती देण्याचे अधिकार आहे? संमती. ठीक आहे, नोट्स अशा सिंपल असल्या पाहिजे ना आपल्या. आता लक्ष द्या बे. धन विधेयक. का म्हटलं म्या? धन विधेयक फक्त आणि फक्त लोकसभेतच मांडता येते, राज्यसभेत मांडता येत नाही. भारताचं अर्थसंकल्पीय विधेयक कलम 112 नुसार किंवा भारताचं धन विधेयक. धन विधेयक म्हणजे काजी सर?
तर भारताच्या तिजोरीत जे टॅक्सद्वारे पैसे जमा होते ते खर्च करण्याचं विधेयक किंवा लोकांवर टॅक्स आकारण्याचं विधेयक फक्त आणि फक्त लोकसभेतच मांडता येते. म्हणून अर्थसंकल्पाचं विधेयक निर्मला मॅडम कुठं मांडते? लोकसभेत. राज्यसभेत बसून मांडते का? नाही. ते पाहायचं म्हणजे लक्षात येते पटकन. ठीक आहे. भारताचा अर्थमंत्री राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीने भारताचं धन विधेयक किंवा अर्थसंकल्पीय विधेयक फक्त आणि फक्त लोकसभेत मांडतात, राज्यसभेत मांडता येत नाही. तिजोरीतले पैसे खर्च करायचे आहे तर ते पावर कोणाला आहे? मग लोकसभेत मांडलं का लोकसभेत चर्चा होते. काय होते? चर्चा होते आणि मतदान होते, पारित होते. ठीक आहे. आणि मग जाते राज्यसभेत. तर राज्यसभेत सुद्धा धनविधेयकावर निव्वळ फोकणाऱ्यापंथी चर्चा हाणता येते. पण राज्यसभेला वाटलं अजी अध्यक्ष महोदय 50,000 कोटी कायले पाहिजे जी पंतप्रधान ग्राम झाले ना रस्ते तयार, हे पैसे दुसरे. त्यानं जर काही दुरस्त्या सुचवल्या कोण? राज्यसभेनं. विधेयक लोकसभेकडे जाते पण लोकसभा त्याच्या शिफारशी स्वीकाराच्या का नाही स्वीकाराच्या ह्या टोटली पॉवर कोणाला आहे? लोकसभेला. ठीक आहे. मग काही नाही यायले का पॉवर दिले? निव्वळ फोकणारे हाना कोणाले? राज्यसभेले म्हणते का तू निव्वळ चर्चा कर. कायच्यावर? मायावर. मायावर चर्चा कर. कोणावर? राज्यसभेत. ठीक आहे. हा धनविधेयका म्हणजे धनविधेयक इथं मांडते. ठीक आहे. इथं मांडता येत नाही पण चर्चा मात्र दोन्ही सभागृहात होते. मतदान इथंच घेण्यात येते, इथं मतदान बी घेण्यात येत नाही, विचारत बी नाही त्याला, काही नाही. ठीक आहे. मग आता लक्ष द्या. इथं गेलं का ते चर्चा त्याला सांगते 14 दिवस आहे. 14 दिवसात पटकन काय ते सांगा. पोरगी पसंत आहे का नाही आहे? पोरगी पसंत नसन. ठीक आहे. तरी काही प्रॉब्लेम नाही. त्यानं सांगितलं त्याला एक तर होच सांगा लागते, नाही तर सांगता येत नाही. काही त्याला मतदानाचा अधिकारच नाही. आणि त्यानं काहीच नाही सांगतो म्हणलं तर बाप असं समजते पोराला पोरगी पसंत आहे. ठीक आहे. जर धनविधेयकाबाबत 14 दिवसाच्या आत काही निर्णय राज्यसभेत दिला नाही तर लोकसभा असं समजते का यायले पोरगी पसंत आहे. 14 दिवसाच्या आत. किती दिवसाच्या? 14 दिवसाच्या आत सांगा लागते. कोणाले? राज्यसभेले. कायच्या बाबत? धन. नाही सांगितलं तर असं समजते का यायले ऑलरेडी पोरगी पसंत आहे. डायरेक्ट बाप पाहून येते, डायरेक्ट टिके लावून येते. बाबू लग्न पक्क झालं. अजी म्या पाहिली नाही ना. जाऊ दे काय ना, चांगली पोरगी आहे, म्या पाहिली ना, म्या पाहिली तू पाहिली सारखंच. ठीक आहे. डायरेक्ट बाप सोयरीक जोडून येते पोट्याची. ठीक आहे. असंच काम आहे. म्हणजे लक्ष द्या, राज्यसभेत मतदान सुद्धा होत नाही. मतदान फक्त कुठं होते? लोकसभेत होते. कुठं होते? लोकसभेत. मग आता लक्ष द्या, यायले संमती द्यासाठी किती दिवस दिले? तर लोकसभेले 75 दिवसाचा कालावधी दिला. किती दिवस? 75 दिवसात परवानगी द्या लागते. ठीक आहे. धनविधेयक मंजूर करा लागते, अर्थसंकल्पीय विधेयक मंजूर करा लागते. किती दिवस? 75. ठीक आहे. आपण कायच्या बाबत पाहून राहिलो? ठीक आहे. कायच्या बाबत पाहून राहिलो? अर्थसंकल्प. ठीक आहे. अर्थविषयक संसदेचे अधिकार. समजलं का? तर हा ठीक आहे लोकसभेचे अर्थविषयक अधिकार. तर लोकसभेलेच अर्थविषयक अधिकार आहे. ठीक आहे. लोकसभेलेच आहे, राज्यसभेला नाही. फक्त कलम 117 नुसार जे अर्थ विधेयक मांडण्यात येते, ज्याच्यामुळे राज्याच्या अधिकारावर गदा येते, तर असं विधेयक कोणत्याही सभागृहात मांडता येते. ते आपण पहिलेच पाहिलं. ठीक आहे. कोणत्याही सभागृहात मांडता येते. जसं GSTचं विधेयक होतं तर ते पहिले लोकसभेत मांडा का राज्यसभेत? कारण त्यानं डायरेक्ट राज्याचे सोर्स ऑफ इन्कम केंद्राच्या हातात जाणार होते. म्हणून मग ते विधेयक कुठेही मांडता येते. आणि त्याला संमती घ्यायची आहे तर लोकसभेत बी घ्या लागते, राज्यसभेत बी घ्या लागते, आणि अर्ध्यापेक्षा एक जास्त राज्याची संमती घ्या लागते. काऊन? तर ते राज्याच्या अधिकारावर का आणत होतं? गदा. GSTचं विधेयक. कारण राज्याचे टॅक्स पुरे कोणाकडे गेले? केंद्राकडे. कोणामुळे? या GST कायद्यामुळे. ठीक आहे. मग ते कलम 117 नुसार येते. ठीक आहे. तर आता हे समजलं का तुम्हाला? ठीक आहे.
धन विधेयकाबाबत 2 कलम आहे, कलम 110 कलम 112 आणि एक धन विधेयक म्हणजे त्याले अर्थ विधेयक म्हणते, तर ते विधेयक आहे कलम 117 मध्ये. ठीक आहे. तर कलम 117 मध्येचं विधेयक कोणत्याही सभागृहात मांडता येते. त्याच्यात 2 पार्ट दिले आहे, एक धन विधेयकाबाबत दिला आहे आणि एक दिला आहे अर्थ विधेयकाबाबत. तर ज्या विधेयकामुळे राज्याच्या अधिकारावर गदा येते असं विधेयक कोणत्याही सभागृहात मांडता येते. त्याला राष्ट्रपतीची पूर्वसंमती घेण्याची गरज पडत नाही. जसं GSTच्या विधेयकाले राष्ट्रपतीची पहिले संमती, हे पहिलेच राष्ट्रपतीची का घ्या लागते संमती, राष्ट्रपतीची पूर्वसंमती घेऊन मांडा लागते. म्हणून हे लोकसभेनं मंजूर केलं का डायरेक्ट राष्ट्रपतीकडे जाते आणि राष्ट्रपतीले हे विधेयक राखून बी ठेवता येत नाही. ठीक आहे, बाजूले काढून बी ठेवता येत नाही आणि नकार बी देता येत नाही. कारण ऑलरेडी बाबाजीनं पोरगी पाहून आली आहे आणि बाबाजीनंच म्हणलं का बाबू पोरगी एक वेळा पाहून घे, चांगली पोरगी आहे, मला तर पसंत आहे बा. बाबाजीच्या पसंतीनंच पहिले बाबाजीचा होकार घेऊनच पोरगी पाहायला गेलो. ठीक आहे, आणि मग फायनलची तारीख दिली आणि बाबाजी म्हणते पोरगी पसंत नाही आहे. तर बाबाजी लाता नाही खाईन का, पोट्ट्याले पोरगी पसंत आली. ठीक आहे, आता लग्न कोणाला करायचं आहे, पोट्ट्याले. म्हणून बाबाजीले पहिलेच विचारलं का, पहिलेच बाबाजीला पाठवलं होतं का पोरगी पसंत आहे का तुम्ही पहिले सांगा, मग नंतर माया नंबर. ठीक आहे, मग पोरगी पाहायला गेलो. जर बाबाजीनं पहिलेच पसंती दिली आणि ऐन बाबाजीनं म्हणलं नाही पसंत आहे, तर लाता खायची पाहिजे नाही का. मग पहिलेच राष्ट्रपतीची पूर्वसंमती आहे. राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीने भारताचे अर्थमंत्री धन विधेयक फक्त आणि फक्त लोकसभेतच मांडतात. कोणाच्या पूर्वसंमतीनं, म्हणून राष्ट्रपतीची ऑलरेडी परवानगी पहिले घेतली आहे. म्हणून राष्ट्रपतीले धन विधेयक परत पाठवता येत नाही. मी का म्हटलं समजलं का, धन विधेयक राष्ट्रपतीले परत पाठवता येत नाही. संमती का करा लागते संमती का करा लागते, द्यास लागते. संमती का करा लागते, द्यास लागते. कोणाले राष्ट्रपतीले. काही प्रॉब्लेम भाऊ, काही प्रॉब्लेम याच्यात, एनी प्रॉब्लेम. ठीक आहे, मग हे आहे. ठीक आहे, धन विधेयक. ठीक आहे, तर आता लक्ष द्या, काही प्रॉब्लेम आहे का. ठीक आहे, धन विधेयक लोकसभेत. ठीक आहे, अर्थसंकल्पीय विधेयक लोकसभेत मंजूर झाले नाही. कोणतंही विधेयक लोकसभेत मंजूर झालं नाही तर पंतप्रधान मंत्रिमंडळाला का द्या लागते. हां, याच्याबाबत काही कोणाला प्रॉब्लेम, याच्याबाबत काही कोणाला प्रॉब्लेम, अरे याच्याबाबत काही कोणाला प्रॉब्लेम. ओके. अरे भाऊ काही प्रॉब्लेम आहे का, नाही ना. ठीक आहे, 2 अधिकार पाहिले, कोणते, लोकसभेचे. हां, आता लक्ष द्या, राज्यसभेला एक विशेष अधिकार पाहिला आपण. भारतामध्ये कलम 212 नुसार अखिल भारतीय सेवा निर्माण करायची असेल, 312 नुसार अखिल भारतीय सेवा निर्माण करायचे असल्यास अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचे अधिकार फक्त आणि फक्त राज्यसभेलाच आहे, ते लोकसभेला नाही. तो एक अधिकार त्याला स्पेशली दिलेला आहे. IAS IPS सारख्या अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचे अधिकार कोणाले आहे, राज्यसभेलाच आहे. कारण तिथं हुशार लोक आहे. नाही हे कोणती अखिल भारतीय सेवा निर्माण करण, इंडियन तलाठी सर्व्हिसेस, काही सांगता येत नाही यायचं. ठीक आहे, का करंत. तर हे समजलं का तुम्हाला, भाऊ हे समजलं का. ठीक आहे, मग ठीक आहे, आता पाहू आपण कार्यकारी अधिकार. का पाहू, कार्यकारी अधिकार. बंद कर, पुन्हा चालू कर. ठीक आहे, बेपोट्यो दुसरं लेक्चर.